नेता जरांगे पाटील यांनी याच विषयावरती बोलत असताना तुमच्यावरती अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे। तुम्ही हे सगळं ऐकलेलं आहे। त्यांच्या प्रतिक्रियेनंतर तुमची प्रतिक्रिया काय? निश्चितपणे जरांगे पाटील हे आमचे बंधू आहेत। त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका केली असेल तरी मी त्यांच्यावर करणार नाही। आमच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंचे संस्कार आहेत आणि मराठ्यांचे संस्कार हे नेहमी संस्कारासारखेच वागवले जातात। त्यामुळे जरांगे पाटलांनी माझ्यावरती किती खालच्या पातळीवर टीका केली तरी मी त्यांच्यावर टीका करणार नाही। परंतु एक गोष्ट मी सांगतो, मी जे त्यांना आव्हान केलं ते आव्हान आजही पुन्हा करतो। त्यांना मी आजही पुन्हा आपल्या माध्यमातून सांगतो, हिंमत असेल तर त्यांनी आरक्षण या विषयावर माझ्याशी चर्चा करण्यासाठी यावं। ज्या पद्धतीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या राज्याला मराठा आरक्षण दिलं, ज्या आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटलांपासून कित्येक मराठी तरुणांनी स्वतःचा जीव गमावला, त्याच्यानंतर देखील शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले, विलासराव देशमुख झाले, निलंगेकर पाटील झाले, अशोक चव्हाण झाले, शंकरराव चव्हाण झाले, वसंतदादा पाटील झाले, या मराठा समाजाच्या मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकले नाही। जे देवेंद्र फडणवीसांनी ऑगस्ट 2018 मध्ये दिलं, त्याच्यानंतर आरक्षण केंद्रात कोण टिकवू शकलं नाही, तर ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे टिकवू शकले नाही। त्यांना जाब विचारण्याची हिंमत जरांगे पाटलांमध्ये आहे का, हा प्रश्न देखील मी त्यांना विचारतो। आणि हिंमत असेल तर त्यांना विचारावं की ते आरक्षण का टिकवू शकले नाही। आणि अशा पद्धतीमध्ये खालच्या पातळीवर जाऊन जर ते टीका करणार असतील तर मला हे वाईट वाटतंय की ज्याप्रमाणे मराठ्यांचा इतिहास राहिला की मराठ्यांचा घात केला, त्या पद्धतीत तरुण समाजाचा घात करण्याचं काम जरांगे पाटील करतात। मी पुन्हा एकदा सांगतो, आरक्षणाचाच विषय, चला या चर्चेला येऊया। आज मी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात उभा आहे। ज्यांनी हिंदूंसाठी, हिंदूच्या रक्षणासाठी लढले त्या सावरकर सभागृहात मी चर्चेला तयार आहे। काल त्यांनी सन्माननीय दरेकर साहेबांना आवाहन केलं की तुम्ही आमच्याबरोबर चर्चेला या। मी त्यांना आवाहन करतो की तुम्ही चर्चेला या, पण ती चर्चा अंतरवाली सराटीमध्ये नसेल, ती चर्चा जाहीर सभागृहात असेल, ती चर्चा सह्याद्री अतिथीगृहावर असेल, ती चर्चा मंत्रालयात असेल। त्यामुळे त्यांनी किती खालच्या पातळीवर गेले तरी आम्ही पातळी सोडणार नाही। ज्या पद्धतीमध्ये आरक्षण दिलं, ज्या पद्धतीमध्ये आरक्षण गेल्यानंतर देखील त्या सुविधा दिल्या, मग मराठा समाजाच्या नोकऱ्या असतील, शिक्षण असेल, परदेशातील शिक्षण असेल, मराठा समाजांची हॉस्टेल असतील, मुलींचं शिक्षण असेल, व्यवसाय असेल, उद्योग असेल, आर्थिक मदत असेल, या सर्व बाबतीत देवेंद्र फडणवीसांनी जे केलं, ज्या बाबतीत आज कोंढरे पाटलांनी देखील सांगितलं, माझं स्पष्ट म्हणणं, जरांगे पाटील साहेब, जे तुम्ही क्षत्रिय म्हणून एखाद्याच्या छत्रीखाली जाऊन जे काम करताय ते योग्य नाहीये। माझं आव्हान स्वीकारा, किती खालच्या पातळीवर जा, मी खालच्या पातळीवर जाणार नाही। मी तुमचा सन्मान करणार, कारण तुम्ही समाजासाठी करताय, आम्हीही समाजासाठी करतोय। आमच्यासारखा व्यक्ती आरक्षण सोडायला तयार आहे, मी सभागृहात सांगितलं, पण माझ्या गोरगरीब भावांना, जनतेला, माझ्या नातेवाईकांना जर आरक्षण मिळणार असेल तर आमच्यासारखे हजारो तरुण आरक्षण सोडायला तयार आहे। परंतु कायद्याने मागितलेलं आरक्षण घ्या, लोकांचा गुमराह करून, लोकांना फसवून, वेगळ्या भाषेत घेऊन जाऊन, लोकांचं मार्गदर्शन चुकवून अशा पद्धतीतलं आरक्षण करू नका, ही माझी विनंती। जरांगे पाटील यांनी तुमच्याबद्दल बोलताना बांडगुळ असा एक शब्द वापरला आणि याच्या पुढेही जाऊन ते बरंच काही म्हणाले। नाही, माझं म्हणणं आहे, ते काहीही बोलले तरी माझे भाऊ आहेत। शेवटी आम्ही समाजाचे एक आहोत, आमचं रक्त एक आहे, आमचं नातं कुठे ना कुठेतरी एक आहे। ते जे मला बोलले ते त्यांनाही लागलं असेल, कदाचित माझ्या पूर्वजांना लागलं तसं त्यांच्याही पूर्वजांना लागलं असेल। बोलताना जर त्यांनी विचार केला तर त्यांनाच वाईट वाटेल, कदाचित रात्री जेव्हा ते विचार करतील की मीच माझ्या नातेवाईकाला शिव्या दिली, मी वाईट शब्द वापरणार नाही। मी पुन्हा एकदा सांगतो, जिजाऊंची संस्कृती आम्हाला, जिजाऊंची शिकवण आम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या हिंदुस्थानामध्ये, हिंदवी स्वराज्यामध्ये एकमेकाचा अपमान करण्याची आमची संस्कृती नाही आणि तो मी करणार नाही। परंतु आव्हान हे कायम आहे, चर्चेला यावं, चर्चा करू। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।